हे पाय कसा मोबाईल पाहून राहिला. हो रे, काय एवढा हसून राहिला तू? दिवस रात्र नुसतं फोनच पाहत राहते का तू? काऊन रे पोट्ट्या, काढू का तो हसणं? ना बैऱ्या भोकाचा पोरगा, काऊन ऐकून येतं मी बोलल्याला? काऊन आई, काऊन घट केले बोलत तू? बांड्या कुत्र्यावानी खात जा आणि दिवसभर मोबाईल पाहत राह. काम नको धाम नको, काहीच करू नको तू, नुसतं मोबाईल पाहतच राहीन दिवस रात्र. आता काय झालं? दुकानात जाऊन एक दुधाचं पाकिट घेऊन ये जा. तेवढं मोबाईल नाही पाहू रे, डोळे खराब होते ना. तू आता सांगत आहे का? बरोबर सांगते ती आता. आणि तोंडाला तोंड देते. आवाज तू पैसे घेऊन ये जा. दुकानात जाऊन ये तुम्ही जा. एक दूध पाकिट, 1 किलो साखर आणि पावभर बेसन घेऊन ये. तुला मोबाईल पाहणं जास्त होत आहे बरं पोरा, जरा कमी कर. ऐकत जा काम. आई, हे सामान घेऊन आलो. पैसे किती आले रे वापस? अहो देतो ना आई, घेर धर ना जरा. हे घे 10 रुपये. एवढूच्या सामानले का 90 रुपये गेले का? अहो 80 रुपयाचं सामान झालं, 10 रुपये मी खाल्लो. मला पहिलेच वाटला तू 10-20 रुपयाचा फालका मारतेस बा म्हणून. अहो 10 रुपये खाल्लं तर काय झालं? अरे विजया, हातात फोन धरले की आवाज येते याचा. काऊन आई? 1 किलो तुरीची डाळ घेऊन ये आणि अर्धा किलो आलू घेऊन ये. अहो एका सोयीनं काऊन नाही सांगत होतो? 3-3 वेळा का तेच काम करत राहू का? मी नाही जात, तूच जा आता. काय रे तू पैदल गेल्याने बोलत आहे? गाडीनं जाऊन गाडीनंच यायचं आहे ना? का आता मी 17 वेळा का तेच काम करत राहू का? पहिले सांगतो नाही आला का? स्वयंपाक झाले की आहे ना कुत्र्यावानी खाते आणि काही काम सांगलं ना ऐकत नाही. नाही थांबतो बाप येते संध्याकाळी सांगतो ती गाठ फोडा लावतो. तेवढी खाली बोमत आहे हो. द्या पैसे दे, मी जातो. नाही नाही तू मोबाईलच पाह ना, मीच जाऊन आणतो आता. याई आता घे ना, जातो ना, जातो म्हणतो ना. राहू दे, मीच जाऊन आणतो. एका गोष्टी ऐकतच नाही. आता आल्यावर किती बोमत आहे आता मायावर. आई आली काय का? हातात मोबाईल दिसला आणि जास्त बोमलते. अहो माय, का पाय दुखून राहिले? तेवढे दूर आहे माय, पैदल जाऊ जा, पाय इतका दुखून राहिले. घाबा जीव वाटताय माय. मग कायले गेली हो तू? मी जातो म्हणलं ना. ए भारका, तू बोलू नको रे. गाडीनं जाऊन आले, नेट लागते तुले. अरे वा, डाळ 1 नंबर झाला भाई. या आहे. अहो पाणी घेऊन ये. आठवण नव्हतं, विसरलं ना. हे घे पाणी. आणि जेवायचं काम नाही विसरलं रे मग. जेवण कोणी विसरते का? ते भाडकाव, ते पियाच्या पाण्यानं कोणी हात धुते का रे? अहो थोडंसं असतं पाणी होते हो. एवढ्या पाण्यानं हात धुतलं तर काय झालं? बाहेर नाही का दुसरे पाणी? फिल्टर पाणी हात धुते का? अहो पाणीच पाणी, एवढं बोंबला लागते का? पाणी तुम्ही आणतो ना दररोज. तू आणलं तर काय झालं रे? हात धुते का त्या पाण्यानं? आंघोळ बी कर मग त्याच पाण्यानं आणि गाठ बी धुवून घे त्याच पाण्यानं. का पागल पोट्टा या? डबल तुझ्या पाण्यानं हात धुतला ना मग सांगतो तुले. अहो आई बोंबलू नको, त्या पाया पडतो, चुप राह ना तू. का बोंबलत बसते बा? निघला तर या फिरायला. खाल्ल्याला पुरा पचेपर्यंत येत नाही घरी या. ए बाबू, कुठं चाललास रे मा? बोला ना मामी. काय नाही, मी फिरून या बा म्हणलं होतं. निघला तर बस स्टँडकडे. बस स्टँडकडे चालला तर अर्धा किलो चिकन आणून देते का आम्हाला? ठीक आहे ना मामी, आणून देतो. चिकनच पाहिजे ना, द्या पैसे द्या. तसं सांबार घेऊन या आणि मेथीची भाजी असेल तर मेथीची भाजी बी घेऊन या. बरं ठीक आहे मामी, आणून देतो मग. घरचे काय कामं सांगले ना पोट्टेले आहे ना, नेट लागते. लोक सांगले ना पाय का गोष्टी करत चालला भाडकाचा. तू घरी रे वापस, घरी आल्यावर सांगतो तुले. चंदाबाई, काय वरण केले आज? मुगाची डाळ केली थोडीशी. तू काय केली हो मग वरण? मी सकाळी काहीच वरण नाही केली हो. ते रातचा होता, ते थोडं खाल्ले. आता काहीतरी करावं बा म्हणतो. पाहिले कमी हुशार बाई आहे. हां, आताच माझ्यासमोर अर्धा किलो चिकन बनवली आणि म्हणताय काहीतरी करून खाऊ मी. आता चिकन सोडून काय खाते ना? बरं तुमची गाडी कुठं आहे बाई? दिसून नाही राहिली. आमची गाडी का हो चंदाबाई? ते पेट्रोलच नाही, पेट्रोल संपला म्हणून अंदर लावून दिली गाडी. अरे बाप रे, कमी हुशार आहे भाई. तिची गाडी काय कांदा ठेवून दिली, लोकांच्या गाडीनं काय काय कामं करून घेता येईन. अबा बाई, हे पेट्रोल टाकून ठेवायला पाहिजे गाडीत. कवा अर्जंट काम निघलं तर जाता येते कुठे बी. चंदाबाई, गाडीत पेट्रोल टाकलं ना मा पोरगा आहे ना, दिवसभर फिरून आहे ना, खतमच करून ठेवून देते पेट्रोल. म्हणून मी पेट्रोल टाकतच नाही त्याच्यात. कुठं जायचं राहिलं तर मी पेट्रोल टाकतो गाडीत. बापरे, का चॅप्टर आहे बाई. हां, लोकांच्या गाडीत का पेट्रोल नव्हे का? लोकांचे पैसे नव्हे. बरं ठीक आहे हो बाई, मी जातो तर माझ्या कामं पडून आहे, मी कामं करून घेतो.
पोट्टीला घरी तर येऊ दे, तरी सांगतो अक्कल. हे घ्या मामी तुमचं चिकन. आणले का बाबू? सांबार आणि मेथी नाही आणले का बाबू? त्याच्यात 2 पन्ने आहे पहा, आणि एक पन्नीत आहे सांबार आणि मेथी आहे. आणि हे घ्या तुमचे पैसे, हे उरलेले पैसे वापस आले. तू घरात तयारी पोरा, तू आज बजेटच लावतो मी. दारी दिरी दारी दारी दिरी दारी दिरी, बिने बायको के जीवन अच्छा नहीं लगता. ढिंच टिका ढिचक ढिचक ढिंच टिका. अरे कुठे गेलता तू? बस स्टँड कडे गेलतो. कायले मरायला गेलतो बस स्टँड कडे? अहो माझा मित्र आहे तिकडे, मित्राला भेटून आलो मी. कोणते मित्र आहे रे? घरचे काम करायला नको म्हणते आणि लोकांचे काम कर म्हणते का? अरे त्याचं चांगलं वाटते का तुला? अहो आई शपथ आई, मी बस स्टँड कडेच निघलो होतो. ते माणूस भेटली, अर्धा किलो काय चिकन आणून दे म्हणे. आणून दिलो. आता काय झालं आणलं तर? आणते तू काऊन नाही आणत? हा त्याने चिकन आणलं म्हणलं तर चिकन आणून देते, मटन आणलं तर मटन आणून देते. तुला लोक काम सांगले ना फटाक म्हणत जाते, आणि घरचं काम सांगू दे नेट लागते तुला नाही. अहो आणून दिलं तर काय झालं हो? आणि का झाला म्हणते भाड का? त्याने ऐकते का आपले काम? केले का कोणते काम आपल्याला? ते ना किती चांगले तरी पोट्टे लाज शरमच नाही. जे करायचं तेच करते पोट्टा. तिचा पोरग आहे ना, हा तिचा पोरग पाय बरं कसं काम करते तिच्या घरचं. लोकांचं करते का ते ना? हे भाड्या जरा तर सुधार रे. लोक पाय कसे माय बापाचे ऐकते तू पाय. अहो ऐकते पाय पडतो शिवा नको देऊ. अहो तुला तर एकच काम नाही करत मी, कोणाचं ऐकत बी नाही काम. नाही आता तू असं सुधारतच नाही. आता थांब संध्याकाळच्या बापाला येऊ दे, मग ती गाठ फोडा लावतो चांगलं. काय ना मित्रांनो, घरातलं काम नाही ऐकलं ना असंच होते, कोणाची घरी जाऊ दे. म्हणून म्हणतो घरचं काम पहिले करा तुम्ही. आणि तुमच्यासोबत असं घडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आम्हाला.